तू मनापासून बाळाला आपलं म्हटलंस ना? हो आशू, मला मान्य आहे की मला त्यावेळी खूप त्रास झाला, खरंच खूप त्रास झाला. पण मी ज्या दिवशी त्या पेपरवर बाळाचा बाप म्हणून सही केली त्या क्षणी मी ते बाळ स्वीकारलं, मनापासून स्वीकारलं. ते बाळ माझं आहे. ओके, आता तुला कोणीही काहीही बोललं त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही. मी आहे ना तुझ्या पाठीशी. खीर पण छान झाली. मी टेस्ट केली ना आता. हे छान. मी तर माझ्या मनाला आवर घातलाय. अरे मिहिरला बोलायचं होतं रे माझ्याशी. इला त्याला तरी अडवायचं नाही. बाप पापी आहे पण ते पोर तर निष्पाप आहे. त्याच्यावर का अन्याय? खूप बोलायचं होतं माझ्याशी, खूप बोलायचं होतं. या सगळ्याला काहीच अर्थ नाही. तुझं आणि मीराचं एकमेकांशी पटत नाही ना, मग यात मिहिरचा काय दोष? वडिलांना आणि मुलाला एकमेकांपासून दूर केलेलं मला चालणार नाही. मी बोलते मीराशी. मिहिरला कुठल्याही प्रकारचा त्रास झालेला मला चालणार नाही. हॅलो, मी नमिता बोलते. काय चाललंय हे सगळं? तुझं आणि पलासचं एकमेकांशी काही पटत नाही ना, मग यात मिहिरचा काय दोष? का ओरडलीस त्याला? एकतर मी त्याला लंचला बोलवलं होतं, त्याला अवॉर्ड मिळाले ते सेलिब्रेट करण्यासाठी. त्याच वेळेला नेमकं जर मिहिरला फोन करावासा वाटला पलाशला तर त्याचं काय चुकलं? का ओरडलीस तू त्याला? त्याला बोलावंसं वाटलं नसतं त्याच्याशी? नमिता तू. मीरा, एकतर मिहिर किती लहान आहे, तू त्याच्या अंगावर असं का ओरडतीयस? हे असं ओरडलेलं मला नाही सहन. तू त्याच्या वडिलांना त्याच्यापासून तोडलेस आणि वर त्याच्याच अंगावर ओरडतीयस. एक मिनिट नमिता, आय एम सॉरी, पण मुलाला वडिलांपासून तोडण्याविषयी तू मला काही सुनवावंस अशी परिस्थिती नाहीये हे लक्षात असेलच तुझ्या. आणि हा पूर्णपणे माझा प्रश्न आहे, तो माझा मीच सोडवीन. मला जाब विचारण्याचा अधिकार तू कधीच गमावून बसलीस नमिता, लक्षात ठेव. अंजूला म्हटलं संध्याकाळीच जाऊया दोघंही भेटायला एकदम. नाही बरं केलं आलात. हे तू नाही घेत? नाही माझा मगाशीच झालं. वहिनी, बरी आहे ना तब्येत तुझी? हो. मला काय खेळते? दुष्यंतशी अशीच खेळायची, लक्षात आहे तुझ्या? हो. लहान मुलांचं बरं असतं नाही, स्वच्छ असतं मन, त्यांचं काही मनात राहत नाही. पूर्वग्रह काही ठेवत नाहीत ते, नाही तर आपण मोठी माणसं. वहिनी, काय नाही ग, किती म्हटलं ना तरी काही काही गोष्टी आठवतच राहतात ग. तुला कसं घराच्या बाहेर काढलं होतं, हे गॅरेंटर राहिले म्हणून किती चिडचिड केली होती. कदाचित ना माझ्या वागण्यामुळेच तू हा निर्णय घेतला असेल ग. वहिनी, मी असं वागले नसते किंवा तुम्हाला समजून घेण्याचा जरा जरी प्रयत्न केला असताना तरी
आपण सगळ्यांनी मिळून काहीतरी मार्ग काढला असतं ग अश्विनी. ती परिस्थिती खरंच वेगळी होती आणि कठीण होती. पण आता गेलेत ना ते दिवस, मग झालं ना. ते सगळं ठीकच आहे ग. जुन्या गोष्टी नाही उगाळायच्या, पण तरी विसरता येत ना काही वेळेला. नाही म्हटलं तरी समीरची आई दुखावली गेलीच की ग. समीर सुद्धा खूप समंजसपणे वागतोय, सगळे निर्णय समंजसपणेच घेतले त्याने. पण कुणाला आवडेल असं? आयुष्याची नवीन सुरुवात, नवीन संसार, नवीन लग्न, एखाद्या दुसऱ्याच्या मुलाबरोबर सुरुवात करायची आपण. कसं पटेल ग त्याला? सध्या घेतलं ना त्यांनी पटवून, पण मला ना अश्विनी कधी कधी खूप भीती वाटते अगं. आत्ता हे सगळं त्याच्या मनात आहे, तो काही बोलून दाखवत नाहीये, पण नंतर कधी बोलला तुला आणि त्रास दिला ना त्याने, तर खरंच कधी भीती वाटते अगं मला. बहिणी, तुला खरं सांगू, मला आता समीरवर कोणतंही दडपण येऊ द्यायचं नाहीये. त्याला मोकळेपणाने जगू द्यायचंय. त्याच्या खऱ्या भावना काय आहेत ते मला जाणून घ्यायचंय. मी हे सगळं त्याच्यासाठी केलं म्हणून त्याने या सगळ्याचा स्वीकार करावा अशी माझी अजिबात इच्छा नाही. तरी आता मा गेली तिच्याकडे, त्यामुळे माझं टेन्शन थोडं कमी झालंय. काय ना मग, मीरा खूप स्ट्रॉंग आहे, टफ आहे, पण तिला सुद्धा हे सगळं मॅनेज करणं सोपं नाहीये यार. कठीण जाते तिला हे सगळं. आणि तुला प्रॉब्लेम सांगू काय अमोघ, मीरा पलाशपासून दूर जाण्याचा प्रयत्न करते, तर पलाश तिच्या जवळ येण्याचा. त्यामुळे दोघातला तणाव कायम आहे रे. मीराचं वागणं अगदीच बरोबर आहे. मला वाटतं या परिस्थितीत पलाशचंही वागणं काही फारसं चुकीचं नाही. अमोघ, तुझ्यातल्या वकिलाला जरा बाजूला ठेवशील का तू प्लीज? नाही रे, वकील म्हणून नाही बोलत आहे, मित्र म्हणूनच सांगतो. हे बघ, पलाशची चूक खूप मोठी आहे आणि माफ करण्यासारखी तर नक्कीच नाही. पण त्याचं मिहीर बरोबर असलेलं नातं कसं तोडणार आहेस तू? जगातल्या कुठल्याही अटॅचमेंटपेक्षा मुलाबरोबरची अटॅचमेंट ही सगळ्यात स्ट्रॉंग असते. आणि हे मी तुला सांगायला नको. तू प्रत्यक्ष स्वतः हे सगळं अनुभवतोयस. आणि सुदैवाने समीरच्या वागण्यात कोणतीही खोट नाहीये. त्याला काही वाटलं, काही झालं तर तो मला लगेच बोलून दाखवतो. आम्ही खरंच खूप सुखात आहोत. माझी अजिबात काळजी करू नकोस. चहा पिणं गार होतोय. अंजू, हां, तू दिलंस का तिला ते? नाही राहिलं. दे ना मग. हो, बरं झालं आठवण केली तुम्ही. घरी घेऊन जायचीच नाही तर. नाही नाही, देते देते. ये समीरी, ये रे, ये. ओबी, हे तुम्हाला दोघांना. काय? अगं खरं तुझ्या लग्नासाठीच केलं होतं, पण सागर संगीत लग्न काही झालं नाही म्हणून आत्ता घे. नको वहिनी. अश्विनी, जर हे तू घेतलं नाहीस ना तर मी असं समजेन की तू दादावर अजूनही रागवलेली आहेस. मी दादावर कधी रागवले होते? हो ना, तोच रागावला होता ना वेड्यासारखा. नाही दादा,
तो हक्क आहे तुझा. आहे ना? मग घेते शहाण्या मुलीसारखं. अशो, आज तू नाही मी परीक्षा पास झालोय. माफ केलंस तुम्हाला आज. बघ ना उघडून आवडते का? सुंदर आहे. आवडलं? मिहिरला बोलायचं होतं रे माझ्याशी. बाप पापी आहे पण ते पोर तर निष्पाप आहे. त्याच्यावर का अन्याय? तुझं आणि मीराचं एकमेकांशी पटत नाही ना, मग यात मिहिरचा काय दोष? वडिलांना आणि मुलाला एकमेकांपासून दूर केलेलं मला चालणार नाही. तू त्याच्या अंगावर असं का ओरडतेस? तू त्याच्या वडिलांना त्याच्यापासून तोडलेस आणि वर त्याच्याच अंगावर ओरडतेस. पलाशची चूक खूप मोठी आहे आणि माफ करण्यासारखी तर नक्कीच नाही. पण त्याचं मिहीर बरोबर असलेलं नातं कसं तोडणार आहेस तू? जगातल्या कुठल्याही अटॅचमेंटपेक्षा मुलाबरोबरची अटॅचमेंट ही सगळ्यात स्ट्रॉंग असते. मी माझ्या मुलापासून तोडला गेलोय याची कुणालाच पर्वा नाहीये. पर्वा तर सोडा, जाणीवही नाहीये. अश्विनी, तू तरी समजून घेशील ना ग? शुभंकर, काय ग? मी तुला म्हटलं होतं ना त्या गर्भसंस्कारांच्या क्लासबद्दल, तर मी ऍडमिशन घेऊ ना? अरे विचारतेस का? ऑफकोर्स घे. हे सगळं किती एक्साइटिंग आहे. बाळ पोटात असतानाच त्याच्यावर आपण संस्कार करणार आहोत. खरं तर आपण हे सगळं वाचत आलोय, पण आता आपण हे सगळं करणार आहोत. ऍक्च्युली शुभंकर, त्या ब्रोशरमध्ये असं लिहिलंय की हा कोर्स जर आई वडिलांनी केला तर त्याचा जास्त फायदा होतो. आय नो तू खूप बिझी असतोस, पण तुला जमेल तेव्हा, जसं होईल तसं तू येशील माझ्याबरोबर? विचारतेस काय? ऑफकोर्स येईन मी, नक्की.
थँक्स. मग मी आपली ॲडमिशन कन्फर्म करते. हां, चालेल. काय चाललंय माझं? अजून जन्माला न आलेल्या बाळाकरता मी इतकं काय करतोय, पण जे बाळ या जगात आलंय त्याच्यासाठी मात्र मला माझ्या बाळाला भेटायचंय. काहीही करून भेटायचंय. ए बाबा, तिने तिच्या नावाने हाक मारायला लावलंय, त्यावर जाऊ नकोस. ठीक आहे? वाघोबा म्हटलं तरी तो खातो आणि वाघ्या म्हटलं तरी तो खातो. मिस्टर देशपांडे, कसं आहे, मी तिला काय म्हणतो, कुठल्या नावाने हाक मारतो याच्यावर काहीही अवलंबून नाही. तिला माहिती आहे ती काय काम करते आणि बिझनेसवर पूर्ण पकड आहे तिची. आणि दुसरं म्हणजे मी तिला का घाबरायचं? मी माझ्या कामात परफेक्ट आहे. देयर यू आर समीर. मी सतत माझ्या स्टाफला सांगत असते की फोकस्ड रहा, नाही का देशपांडे साहेब? हो. परवापासून तुम्ही मला एक लिस्ट देताय, तिचं काय झालं? देतो. हां, मग कामाला लागता? हो. समीर, मला जरा कॅबिनमध्ये जॉईन कर. ओके. हॅलो. कशी आहेस अश्विनी? मी ठीक आहे, पण तुम्ही इथे? मला थोडंसं बोलायचं आहे तुझ्याशी. बोलू शकतेस का? हो, पण तुम्हाला माहिती आहे माझ्या घरच्यांना. अश्विनी, मला एवढंच विचारायचं आहे की बाळ कसं आहे? अगं, मी त्याला नीट डोळे भरून पाहिलं सुद्धा नाहीये. त्या दिवशी हॉस्पिटलमध्ये पाहताच नाही आलं ग त्याला. मला एकदा त्याला भेटायचंय अश्विनी. त्याला जवळ घ्यायचं, पापी घ्यायची आहे त्याची. तू मला बाळाला भेटायची परवानगी देशील का ग? मी विनंती करतो अश्विनी तुला, फक्त एकदाच मला भेटू दे ग बाळाला, प्लीज. ठीक आहे. थँक्स. तुझ्यासाठी गाडी पाठवू का? नाही, नको, मी येईन. पण तुझ्या किंवा माझ्या घरी भेटणं शक्य नाही होणार आपल्याला. कुठेतरी मी एक काम करतो, तुला मी भेटण्याची जागा आणि वेळ SMS करून कळवतो. ठीक आहे? हो. अँड थँक्स वन्स अगेन अश्विनी.
बाय.